बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण श्रीकृष्ण आणि कालिया नागची गोष्ट ऐकूयात। बरं का बाळांनो, खूप वर्षापूर्वी गोकुळमध्ये श्रीकृष्ण नावाचा एक गोड आणि खट्याळ आणि धाडसी मुलगा राहत होता। कृष्ण दिवसभर आपल्या मित्रासोबत खेळत असे, गायी चारत असे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत असे। गोकुळ जवळ यमुना नदी वाहत होती। त्या नदीचं पाणी खूप स्वच्छ होतं आणि गोड पण होतं। गावातील लोक तिथून पाणी भरत, गाईला पाणी पाजत आणि लहान मुलं नदी किनारी खेळायला जात। पण एक दिवस काहीतरी विचित्रच घडलं। हळूहळू यमुना नदीचं पाणी काळं होऊ लागलं। नदीच्या जवळ गेलेले पक्षी अचानक खाली पडू लागले। गायी पाणी प्यायला गेल्या की आजारी पडू लागल्या। गावातील लोक खूप घाबरले। लोक एकमेकांना सांगू लागले, यमुनेत कालिया नाग नावाचा भयंकर नाग राहायला आला आहे। कालिया नाग खूप मोठा आणि विषारी होता। त्याच्या विषामुळे नदीचं पाणी खराब झालं होतं। सगळ्यांनी नदीकडे जाणं बंद केलं। एके दिवशी कृष्ण आपल्या मित्रासोबत नदी किनारी खेळत होता। तो चेंडूचा खेळ खेळत होता। खेळताना अचानक चेंडू उडाला आणि थेट नदीत जाऊन पडला। मित्र घाबरले। एक मित्र म्हणाला, कृष्णा, चेंडू राहू दे रे, तिकडे जाऊ नकोस, तिथे कालिया नाग आहे। दुसरा मित्र म्हणाला, हो कृष्णा, आपण दुसरा चेंडू घेऊया, पण नदीकडे जाऊ नकोस बघ। तिथले गोकुळमधले सगळे लोक त्रस्त झाले होते त्या कालिया नागामुळे। कृष्ण मात्र काय झालं, गोड हसला। तो म्हणाला, घाबरू नका मित्रांनो, मी आहे ना, मी चेंडू घेऊन येतो। असं म्हणत कृष्ण जवळच्या झाडावर चढला आणि अचानक धप असा आवाज आला। कृष्णाने यमुना नदीत मोठी उडी मारली। पाणी जोरात हलू लागलं। मोठ्या मोठ्या लाटा उडू लागल्या। पाण्यातून काळा काळा धूर वर येऊ लागला। इतक्यात कालिया नाग बाहेर आला। तो खूप मोठा होता। त्याचे अनेक फण होते। त्याच्या डोळ्यात राग होता। तो फुस फुस असा आवाज करत कृष्णाकडे पाहू लागला। कृष्णाचे मित्र घाबरून ओरडू लागले, कृष्णा बाहेर ये, कृष्णा बाहेर ये। ही बातमी गोकुळात पोहोचली। यशोदामाई, नंद बाबा आणि सगळे गावकरी धावत नदी किनारी आले। यशोदामाई रडत रडत म्हणाली, माझा कृष्ण, माझा बाळ नदीत आहे, नदीत तो काळा साप आहे कालिया। पण कृष्ण अजिबात घाबरला नव्हता। कालिया नाग कृष्णाभोवती वेटोळे घालू लागला, पण कृष्णाने लगेच त्याच्या फणीवर उडी मारली आणि वर चढून बसला। आणि मग काय, मग कृष्ण कालिया नागाच्या फणावरती नाचू लागला। कृष्ण एका फणावरून दुसऱ्या फणावर, दुसऱ्या फणावरून तिसऱ्या फणावर उडी मारत त्याचे सुंदर नाच पाहून सगळे आश्चर्यचकित झाले। कालिया नाग हळूहळू थकू लागला। त्यानं खूप प्रयत्न केला कृष्णाला त्याच्या वेटोळ्यात घ्यायचा, खाली पाडायचा, पण तो ते करू शकला नाही आणि तो थकून गेला। त्याचा राग कमी झाला। तो शांत होऊ लागला। तेवढ्यात कालिया नागाची पत्नी आली आणि ती हात जोडून म्हणाली, हे कृष्णा, तुम्ही देव आहात, आमच्या नागराजाला माफ करा, आम्ही येथून निघून जाऊ। कृष्ण हसला आणि म्हणाला, ठीक आहे, पण पुढे लोकांना त्रास देऊ नका। ही नदी सोडा आणि समुद्रात जा। कालिया नागाने मान हलवली। तो आपल्या कुटुंबासह नदी सोडून दूर निघून गेला। हळूहळू यमुना नदीचं पाणी पुन्हा स्वच्छ झालं।
पुन्हा पक्षी उडू लागले. गायी आनंदाने पाणी प्याय लागल्या. कृष्ण पाण्यातून बाहेर आला. यशोदा माईने कृष्णाला मिठी मारली. ती म्हणाली, कृष्णा, तू आम्हाला खूप घाबरवलंस. कृष्ण हसत म्हणाला, आई, आता सगळं ठीक झालं ना ग. गावकरी आनंदानं ओरडले, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. गोकुळात पुन्हा आनंदी आनंद पसरला. ह्या गोष्टीपासून आपल्याला काय शिक मिळते? धैर्य, चांगुलपणा आणि इतरांना मदत करण्याची भावना असेल तर मोठ्यातल्या मोठ्या अडचणीतून दूर होता येते. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतो, घाबरू नका, धैर्य ठेवा आणि नेहमी चांगलं काम करा. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? कमेंट बॉक्स में लिहा, ज्यांना येतंय आणि ज्यांना लाईक करायला येतंय, शेअर करायला येतंय, सबस्क्राईब करायला येतंय त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद बाळांनो.